सकाळी सकाळी हा असा पराक्रम माझ्याकडून घडला ना आणि मला अक्षरशः वैताग आला आता हे साफ करायला. तर हे असं आहे की माझा सगळा चहा उतू गेला 2 सेकंदाच्या फक्त लक्ष न दिल्यामुळे. चला तर जाऊ दे, आता काय करणार. पटकन मस्त तिखट लापशी बनवली वाटाणे टाकून आणि मी माझे गाणी एन्जॉय केले. इथे मम्मीला बरं नाही म्हणून मी मम्मीला बोलवून घेतलं होतं की मी ये 2 दिवस थोडा आराम करशील. तर अशी माझी गाणं आणि माझी सगळी कामं मी छान प्रकारे एन्जॉय करते आणि छान सकाळची कामं मस्त होतात. तर थोडंफार मम्मीला हसवण्यासाठी डान्स करून करून पण तिला दाखवत होती, कारण तिला मी डान्स केलेला खूप आवडतो. तर तिचा तो सॅड चेहरा जरा थोडासा उजळावा म्हणून मी हे सगळे प्रकार केले. माझा चॉपिंग बोर्डचा ब्लेड काही कुठे मला भेटाळण्यात झाला आहे, तो डस्टबिनमध्ये गेला का कुठे गेला काही माहीत नाही. शेवटी मिरची मिक्सरमध्ये वाटून अशी छानशी स्वादिष्ट भाजी मी भेंडीची बनवलेली आहे. आणि भेंडीची भाजी एवढी तर पुरणार नाही आहे मला, त्यामुळे मी चला थोडंसं एक्स्ट्रा म्हणून काहीतरी बनवा म्हणून मी आज कारली फ्राय केली आहे. कारण बरेच दिवस झाले कारली फ्राय केली नव्हती आणि त्याच्यामुळे मग आता छानपैकी कारली फ्राय करते. मच्छीसारखी लागतात आणि खूप सुंदर टेस्ट लागते आणि खरंच भारी लागतात. चला तर त्याच्यानंतर हे असं असतं आमचं की अभ्यास झाला की आम्हाला थोडा गेम खेळायचाच असतो. तर कॉम्प्लिमेंटरी म्हणून मी त्यांना देते खेळायला थोडा वेळ. क्वेरीज होत्या पण मी मला विचारू नको, मला ह्याच्यातलं काही माहीत नाही. दुपारी असं छान एकत्र जेवण केलं की मी सगळ्यांना गरम गरम चपात्या देते सुट्टीच्या दिवशी, कारण इतर दिवशी तर मुलांना थंड टिफिन खावं लागतं. तर चला मी घरी असल्यावर थोडं गरम द्यावा. त्याच्यानंतर मी आले आणि संध्याकाळी मला जायचं होतं पूजेचं सामान आणायला. तर मी मम्मीला म्हणाली खूप झालं घरात बसून, चला तर तुला बाहेरची फ्रेश हवा मी खायला घालते. तर आम्ही असं निघालो आणि छानपैकी पूजेचं फुलं वगैरे घेतली मी, कारण तिला म्हणाले थोडंसं तुला बरं वाटेल. आणि खरंच तिला बरं वाटत होतं आणि मला बोलत होती वरचं शूट कर ना, वरचं शूट कर ना, किती सुंदर आकाश आहे असं म्हणत होती. चला तर तिच्या म्हणण्यानुसार वरचं पण शूट केलं, आकाश छान शूट केले. आणि इथे ह्या मावशींकडे आम्ही फुलं घ्यायला आलो. ही मावशी आमच्या बिल्डिंगच्याच खाली बसते आणि खूप छान तिच्याकडे फुलं वगैरे असतात आणि ओळख असल्यामुळे आम्ही छान गप्पा पण मारतो 5-10 मिनटं. तर हे असं असतं. तर मम्मी शूट करत होते तर मावशी म्हणाले यूट्यूबवर चाललं आहे आमच्या एव्हरीडे क्वीनचं, चला तर असू द्या. मग इथे मुलांनी सायकलिंग केली आणि आम्ही थोडा वेळ बसलो. मम्मी आली तरच मला असं खाली बसायला बरं वाटतं, अरे आवडणं आवडत नाही. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.